नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. मांडवी किनारा नागरी पतसंस्थेची 26वी व मोनिका महिला नागरी पतसंस्थेची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष संभाजी तांबे व मोनिका पतसंस्थेचे अध्यक्ष निलिमाताई संभाजी तांबे या अध्यक्षस्थानी होत्या. ओतूर येथील राजलॉन्स येथे पार पडलेल्या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता. यातून असे दिसून आले की महिलाही सहकारात उंच भरारी घेऊ शकतात. त्यामुळे मोनिका महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आपल्या व्यवसायासाठी किंवा शेतीसाठी संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देता येईल, असेही संस्थेच्या अध्यक्षा निलिमाताई तांबे यांनी सांगितलं. जुन्नर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये मांडवी किनारा पतसंस्थेचा मोठा वाटा असून संस्थेचे अध्यक्ष संभाजी तांबे यांनी सभासदांना 11% लाभांश जाहीर केल्याने सभासदांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विघ्नर सहकारी साखर कारखाने संचालक धनंजय डुंबरे, बाळासाहेब खुले, विलासप्पा दांगट, नीलमताई तांबे, जुन्नर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराम तांबे, ॲडव्होकेट अजीज खान, ॲडव्होकेट महावीर चोरडिया, दिलीप दिनकर, बबन नलावडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पन्हाळे, लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष संजय ठाकणे, संस्थेचे सचिव आशिष शहा, संचालक बबन केशव तांबे, विठ्ठल दादा तांबे, सतीश बबन गीते, ॲडव्होकेट कैलास तांबे, सीताराम पाटील ढमाले, विठ्ठल शंकर डुंबरे, डॉक्टर संजय वेताळ, सुशीला विलास तांबे, मंजुषा हरिचंद्र डुंबरे, जयसिंग रघुनाथ काळे, भरत घोलप, विश्वास इस्कांडे, विलास बनकर, मोनिका महिला पतसंस्थेच्या सचिव मोनिका शहा, उपाध्यक्ष सौ ललिता सुभाष शेटे, अश्विनी ढमाले, संगीता काळे, मंगल खेत्री, रोहिणी बावबंदे, रंजना डुंबरे, विमल पानसरे, सुरेखा फापाळे, छाया तांबे, वृषाली डुंबरे, वैशाली बोचरे, रेश्मा भले, वैशाली ठिकेकर, त्याचबरोबर हजारोच्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक ॲडव्होकेट जयराम तांबे यांनी केले, तर अध्यक्षांच्या भाषणानंतर उपस्थितांचे आभार डॉक्टर भरत घोलप यांनी मानले.